कोण सुद्धा सांगत नाही की तुम्ही असं शेड मारा किंवा हे असं नियोजन करा. तुम्हाला बाहेर फिरल्याशिवाय तुम्हाला कळणार पण नाही की हा बाबा असा असा शेड मारल्यावर हे असं नियोजन होते, तसं शेड मारल्यावर तसं नियोजन होते. जलमताना सोन्यात चमचा घेऊन जन्मलाय ना, हा. त्यामुळे आपल्याला करतानाच आपल्याला डेअरीवाले सपोर्ट आणि आपला वैयक्तिक थोडा भांडवल लावून हे चालू करावं लागतं. व्यवसाय त्या सुरुवात करताना बघा की तुम्ही आता किती गाय आणणार आहे, 2-3 आणणार आहे स्टार्टिंगला, 4 आणणार आहे किंवा 5 आणणार. त्या 5 गायांना वर्षभर कंटिन्यू आपल्याला 2 टाइम कसा मुरघास देता येईल ह्याच्यावर लक्ष द्या. तुम्ही गाय आणण्याआधी चाऱ्यावरती काम करा. आमच्या शेजारीचे ते करतात की माझ्याकडे बघून आता बघा की दोघांनी सुरुवात केली, त्यांच्या आता 5-5 गाय झालेत. शेतकऱ्याला पुरी देत नाही हे बरोबर आहे, मोठा प्रश्न आहे. दूध उत्पादक आलेला नाही, पण तुम्ही मोठा पैसे दाखवा. तुम्ही म्हणजे गया तुमच्या अचीव्ह करा मोठ्या मोठ्या गया. असं 20-25 गया असल्यावर ₹1,00,000 महिना, ₹1,50,000 आल्यावर मोठं घर बांधा. का देणार नाही? माझं असं स्वप्न आहे की तालुक्यात माझा हात धरला नाही पाहिजे गयात कोणी. एवढ्या काय करायचं आपल्याला. तुम्ही नोकरी करताय बरोबर आहे, नोकरी करता करता साईड बिझनेस सुद्धा चालू करा, कारण नोकरी तुमची कधी बी जाऊ शकते. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत आकाश शिंदे आणि ज्यांचा हिशोब गायींचा गोठा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तर पहिल्यांदा मला तुमचा परिचय देता? मी आकाश बाळासाहेब पिंगळे. मी सांगोला येथे माझा एचएफ गायींचा गोठा आहे. आपल्याकडे 15 गाय आहेत. त्या आपलं निवांत धंदा चालू आहे. दूध उत्पादक आहे आपण. 200 लिटर आपलं दिवसाला दूध चालू आहे. तर या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि का वाटलं की आपण तो व्यवसाय सुरू करावा? सुरुवात म्हणजे माझे पप्पा ते आधीपासून हे धंद्यात आहेत आणि कोरोना टायमाला जर तुम्ही बघितलं असाला नोकऱ्या विकऱ्या सगळ्यांच्या गेलेत. त्यामुळे बिझनेस कडे सर्वजण वळले. आम्हाला ह्याच्या आधी घरचे हे बोलायचे नोकरी करा नोकरी करा, पण कोरोनाच्या वेळेस सगळ्यांना कळालं की नोकरी कधी पण जाऊ शकते, पण बिझनेस हा राहतो. त्यामुळे आम्ही ह्या क्षेत्रात उतरलो. कधी सुरुवात झाली या व्यवसायाची? आता 3-4 वर्ष झाले असतील मी या क्षेत्रात आहे. 3-4 वर्ष झाली. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस काय काय अडचणी येत होत्या? सुरुवातीला काय माहित नव्हतं आपल्याला. माझे पप्पा आधी व्यापारी आहेत ना, फक्त गाया आणायचे विकायचे एवढंच चालायचं. माझं कॉलेज चालायचं. मग आता त्या सुरुवातीला आपल्याकडे आधी 3 गाया होत्या पहिला. मग तिथून वाढवत आता 15 गायपर्यंत आलोय आपण. बरं, आता सुरुवात केल्यानंतर जसं की तुम्ही म्हटलं तुम्हाला काही येत नव्हतं, मार्गदर्शन कुणाचं मिळालं यामध्ये तुम्हाला? मार्गदर्शन हे कुणाला देखील भेटलं नाही आणि कोण देणार पण नाही तुम्हाला. कसं आहे या दूध धंद्यात प्रत्येकाला कॉम्पिटिशन असते, प्रत्येक धंद्यात कॉम्पिटिशन असते. बरोबर. मग त्यामुळे कोण खरं सांगत नसते. त्यामुळे जसं अनुभव येईल तसं मी शिकत गेलो आणि माझ्या वडिलांचा ह्यात खूप मोठा रोल आहे, कारण ते व्यापारी असल्यामुळे मला गाया ही जरा स्वस्त भेटल्या, म्हणजे कळलं त्यातलं कसं गाया घ्यायच्या काय करायचं. सुरुवातीला तोटा झाला मग? सुरुवातीला तोटा झाला. काय गाया फसल्या, काय गाया चांगल्या लागल्या, काय गाया हे झाल्या मरल्या वगैरे, असं बरेच झाले काय काय. आता तुमच्यागत एखादे नवीन व्यवसायामध्ये उतरता आणि सुरुवातीला असंच बऱ्याच अडचणी येतात, म्हणजे त्यांना कोण मार्गदर्शन करणार नसतं. तर मला सांगा की आता तुम्ही हे सगळं सुरू करायचं ठरवलं, पण दुसरा व्यवसाय असं वाटलं नाही की दुसरा व्यवसाय पण करावा आपण? कुठला दुसरा व्यवसाय असं भांडवल नाही ना, जसं ह्याच्यात भांडवल असं जास्त गुंतवायला लागत नाही आपल्याला. जसं की डेअरी स्वतःकडे 1-2 गाया असल्या आणि डेअरीवाल्याकडनं जर आपण उचल घेतली त्यात 2 गाया, असं 4 गाया, असं 5 गाया करत जर गेला, डेअरीवाल्याला थोडं फेडायचं, घर खर्च बघतोय, असं करत करत मग ते भांडवल तयार होत गेलं आपलं. नोकरी नाही करावं वाटली कधी? नोकरी नाही सर. नोकरी कोरोना टायमाला बघितली आपण, नोकऱ्या कधी बी जातात कधी बी हे होतं. त्यामुळे नोकरी या भानगडीच पडलो नाही, सरळ ह्या धंद्यात शिरलो. वडिलांचा धंदा घेतला, ते चालू आहे. आता ज्यावेळेस वडील व्यवसाय हे करत होते, तर वडील कशा प्रकारे करत होते ना तू त्यामध्ये काय बदल केले? वडील काय नाही, वडील असं रेग्युलर जशी आधीच्या काळातली लोक कशी करायची ना, गाया आणायची, 2-3 गाया असायच्या घरी आणि तेवढेच वैरण टाकायची, तेवढ्याच गाया काढायच्या, वाळल्या असं चाऱ्याचं नियोजन नसायचं, काय नसायचं. मग ते त्यात मी बदल करत गेलो. मुरघासाचं नियोजन केलं थोडं, अजून करतोयच. मग असं बदल करत गेलो. या व्यवसायामध्ये किती वर्ष झाली तुला? आता तुझं वय किती आहे? माझं आता वय 24 आहे. ह्या व्यवसायात मी 5 वर्ष झालं व्यवसायात आहे. आता तुझे मित्र वगैरे असतील ते तुला नोकरी करताना दिसत असतील चांगल्या पगाराची, तर असं कधी वाटतं का की नाही आपण पण चांगली नोकरी केली पाहिजे? तर असं कधी वाटतं का?
तसं नाही कधीच मला आता मी जोपर्यंत ह्या 5 वर्षात ह्या धंद्यात आलोय ना तेव्हापर्यंत मला कधीच वाटलं नाही की बाबा ही धंदा सोडावा नोकरी करावा. हम्म. जसं ह्या धंद्यात मी पुढे पुढे चाललोय तर तसं पैसा दिसत चाललाय. हम्म. मला अचिव्हमेंट दिसत चालली आहे माझी पुढचं भविष्य माझं दिसत चाललंय. मी लोकांना हे सांगेन की तुम्ही नोकरी करताय बरोबर आहे नोकरी करता करता साईड बिझनेस सुद्धा चालू करा. कारण नोकरी तुमची कधी बी जाऊ शकते हम्म. पण बिझनेस तुमचा बंद पडू शकतो. पण त्यांना कोणता व्यवसाय करावा हे समजत नाही त्यांनी कसं करावं मग? व्यवसाय आता ज्या त्या कलेनुसार असते. असं आमचं मी ही माझ्या बारक्यापणी पण बघत आलेलो आहे गायांचा व्यवसाय. मग ती मी ह्यातच पडलोय मला दुसऱ्या असं नाद नव्हता कुठला ना. दुसरा कोणता नाद नव्हता आणि हाच व्यवसायाची आवड होती. हा सुरुवातीला तुमचं मला सांगा आधी गोठा कसा होता आणि आता गोठ्याचं स्ट्रक्चर वगैरे कसं केलेलं आहे? आधी गोठा असा लाईन नुसार असा म्हणजे असा साधा होता नुसता. मग ह्यात जसं जसं उतरत चाललो गया वाढत चालल्या गोट्यात गया बसत नव्हत्या ना. मग 2023 ला गोट्याचं नियोजन ठरवलं आम्ही महाराजाचा बसत नाही रे गया. तरी आता देखील आमच्या गोट्याचं नियोजन नाही. कसं आहे बाहेर फिरल्याशिवाय पण आपल्याला समजत नाही की गोटा कसा मारायचा किंवा काय करायचं. आधी आम्हाला कोणी सांगितलं नाही गोटा असा मारायचा तसा मारायचा. जसं आम्हाला येईल तसं आम्ही गोटा मारलाय आता. आता आपल्या गोट्याची कॅपॅसिटी 22 गाया बसू शकतात आपल्या गोट्यात असा मारलाय आता. कॅपॅसिटी आता 22 आणि वाढवण्याचं किती प्लॅनिंग आहे पुढे? आपल्याला टोटल बघा 50 पर्यंत टार्गेट आहे आपलं आणि ब्रीडिंग वर आता सध्या काम चालू केले. बरं मुक्त गोठ्याचं नियोजन आहे आता? हा मुक्त गोठा आहे ना. मुक्त गोठ्यात तेच की कोण सुद्धा सांगत नाही की तुम्ही असं शेड मारा किंवा हे असं नियोजन करा. तुम्हाला बाहेर फिरल्याशिवाय तुम्हाला कळणार पण नाही की हा बाबा असा शेड मारल्यावर या असं नियोजन होते तसं शेड मारल्यावर तसं नियोजन होते. हे कोण सांगत नाही स्वतः जाऊन बघायचं मग इथे यायचं आपल्या शेड मध्ये काय फरक आहे का बघायचं. मग त्यात बदल करायचा हे करावं लागते आपल्याला. आता तू हे स्ट्रक्चर उभं केलं त्यानंतर तुला वाटलं का की अजून यामध्ये आपल्याला वेगळं करायला पाहिजे होतं इथं चूक झाली आपली? हा चूक झाली. माझं शेडचं स्ट्रक्चर असं आहे आता. आपल्याला शेड पूर्व पश्चिम मारत होता मुक्त गोठा वेगळा झाला आपला आता. मग ते आता सगळं आता जसं आपल्या गाया वाढतील ना तर तसं पैसा येईल तसा शेडचं स्ट्रक्चर बदलायचं आपण सगळं मग ते वेगवेगळं करत जायचं परत डेव्हलपमेंट करत जायची. बरं आता लांबी रुंदी कशी आहे गोट्याची आपल्या म्हणजे आता जो आपण गोटा बघतोय तुमच्या मागे तर त्याची लांबी रुंदी कशी आहे आणि मुक्त गोट्याची लांबी रुंदी कशी आहे? एकूण किती जागेत आहे? आपला एक 3-4 गुंठ्याचा असेल गोठा आणि गोट्या शेडची लांबी 30 बाय 30 आहे आणि गोट्याची वेगळा आहे. गोटा 50 बाय 100 आहे असा. बर या प्रकारे नियोजन आहे. आता ज्यावेळेस तू सुरुवात केली तर सुरुवात करताना एवढं सोपं नाही. दूध व्यवसायात उतरल्यानंतर लगेच असं वाटतं की भरपूर फायदा आहे. तर तुला सुरुवातीचं दूध गायीने दिलं सुरुवातीला ज्यावेळेस तू डेअरीत घातलं म्हणजे तू व्यवसाय सुरू केल्यापासून तर तो काय अनुभव होता? सध्या मी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा असं माणसाला हा व्यवसाय दृष्टिकोनात बघण्यात वेगळा. आपण बघण्यात व्यवसाय म्हणजे बिझनेस आपण बघतोय. लोक बघतील की ही साईड बिझनेस आहे असं. साईड बिझनेस न बघता हा एक प्रॉपर बिझनेस आहे म्हणून बघणं गरजेचं आहे व्यवसायाला. का जसं तुम्ही डेव्हलप करताल तर तसं तुमच्याला इन्कम वाढत जाणार आहे. आता आमच्याकडे बघा 15 गाय आहेत आपल्या. 15 गायत मला नाही म्हटलं तरी 1,00,000 शिल्लक राहतात महिना. बर मग काही जणांचं म्हणणं असतं की परवडत नाही त्याबद्दल तुमचं मत काय असेल? आतापर्यंत हा तेच परवडत नाही का बर काही जण काय म्हणते गाय परवडत नाही त्यांचं नियोजन नसते. प्रॉपरली मुरगा हा गायला देणं गरजेचं आहे. आपले काय करते शेतकरी आधीचे काय नाही गाय आणते त्याला वळलं काय पण टाकते मग ती पहिला रो असो दुसऱ्या येताची असो गाय मग ते कसे करते वळलं काय बी टाकल्यामुळे ती गाय ज्या गायची क्षमता आहे 10-15 लिटर देण्याची ती गाय 8-9 लिटर देणार. गाब घालवल्यावरती मग ती 5-6 वर येणार मग ती तोटा होत जाणार. मग काय जण म्हणणार की परवडत नाही. तुम्ही 2 टाइम मुरगास घाला वेळेवर नुसार त्यांचं सुग्रास हे बघा मग सांगा मला गाय कशी परवडत नाही. किती वेळा चारा दिला जातो आपला? आम्ही दिवसातनं 2 वेळा चारा देतो. एक सकाळ आणि एक संध्याकाळ. 12 तासाचं त्यांना रवण करायला टाइम भेटला पाहिजे हे देखील गरजेचं आहे. काही जण कसं करते आता टाकला 10ला चारा टाकते सकाळी आणि लगेच 2ला 3ला टाकते. हे चुकीचं आहे. किती वेळा टाकला पाहिजे चारा? दिवसातनं चारा हा 2 वेळाच टाकला पाहिजे. किती पाहिजे पण त्यांना त्यानुसार? त्यानुसार
मी आता प्रत्येकाला 10 किलो टाकतोय एका टायमात, दिवसाला 20 किलो. त्याचं संतुलन कसं असतं ओला वाळका चारा? नाही नाही, आता सध्या मुरघास आहे आपल्याकडे. बर. हा मुरघास केलेला. हा मुरघास. तर ज्यावेळेस मला सांग की चारा तुझ्या घरी वगैरे चारा वगैरे असतो का विकतचा सगळा असतो? आपल्याला विकत घ्यावा लागतो, घरचा पण होतो, हं. दोन्ही प्रकारचा. म्हणजे किती टक्के साधारणतः विकत असतो? आता सध्या आपल्याला क्षेत्र जास्त नसल्यामुळे आपल्याला 70% चारा विकत घ्यावा लागतोय. हं. आणि बाकी ज्यांचं असं शेजाऱ्यांचं ती रान केल्यावरती मग 50-50% विकत घ्यावा लागतो. कोणत्या चाऱ्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे म्हणजे मशीनचं सगळं संतुलन राहण्यासाठी? आपलं मका सगळ्यात बेस्ट. मका सगळ्यात बेस्ट. मग सगळ्यात बेस्ट. त्यानुसार तुम्ही मुरघास वगैरे तयार करून ठेवलेला? हा, त्यानुसार मुरघास वगैरे तयार करून ठेवलेला. आता खुराक कसं आहे, काही जण स्टार्टिंगला एका गाईना सुरुवात करणार असतील, बरोबर. हा. मग त्याने गाय न घेता त्याला त्या गाईला वर्षभर कसा मुरघास देता येईल हे नियोजन केलं ना, मग तो व्यवसायात टिकून राहिला. ज्यावेळेस आपण एखादा व्यवसाय सुरू करतो, मला सांग की पूर्वतयारी काय असली पाहिजे आपण दूध व्यवसाय सुरू करताना? दूध व्यवसाय सुरुवात करताना बघा की तुम्ही आता किती गाय आणणार आहे, 2-3 आणणार आहे स्टार्टिंगला, 4 आणणार आहे किंवा 5 आणणार आहे. त्या 5 गायांना वर्षभर कंटिन्यू आपल्याला 2 टाइम कसा मुरघास देता येईल ह्याच्यावर लक्ष द्या. तुम्ही गाय आणण्याआधी चाऱ्यावरती काम करा. आधी चाऱ्यावरती काम करायचं. हा. गाय आणताना काय काय बघतो? म्हणजे आता जसं की तू म्हटलं वडील व्यापार आहेत, मग ते गाय घेताना काय काय बघतात? तुला कोणता अनुभव आलाय गायबद्दल? गाय घेताना काय काय व्यापारी ही फसवते बघा. तुम्हाला खरं सांगू, आपलं कसं आहे, आपलं पप्पा व्यापारी असल्यामुळे आपल्याला गाया चिप मध्ये भेटते. आणि त्यातलं अनुभव म्हणजे गया कासा बिसा बघायच्या, तिच्या नक्या बघायच्या, नाकाला घाम येतो, ती हे असते काय काय ते बघायला मग ते चांगलं आहे. माग चौका बघायचा, कासई अंतर, शेप कसा बघायचा, थानातलं अंतर, किती दात आहे त्याला, हे असलं बघून पहिलं दुसऱ्या येता मग हे घ्यायचं गाय. आपल्या गोट्यात आता ज्या गाय आहेत त्या कुठून खरेदी केलेल्या आहेत? आपल्या गोट्यात हे सांगोला बाजार. बर. सांगोला बाजारमधून. मला सांग की किती लिटरची गाय असेल तर आपल्याला दूध व्यवसाय चांगल्या प्रकारे परवडू शकतो? आपल्याकडं किती लिटर, 12-13 लिटरची गाय तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही हमखास हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता. आपल्या हायेस्ट किती दूध देणार आहे आपल्या हायेस्ट 14 लिटरची आपल्याकडे गाय आहे. आपलं भविष्यात असं टार्गेट आहे, एका गायनं 25 लिटर एका टायमाला दूध दिलं पाहिजे. बर. येत्या 5 वर्षात ते आपण अचीव्ह बी करू. आता सध्या ब्रीडिंग वरती आपण काम चालू केलं. हे तुम्हाला कोण सांगणार नाही की तुम्ही हे ब्रीडिंग भरवा किंवा ते असं करा. ते आपल्या स्वतःच दुसऱ्यांच्या गोठ्यावरती जाऊन त्यांची गाय इतकी दूध कसं देते ते बघायला पाहिजे आपण. मग आपल्या गोठ्यात येऊन ते फरक करा पाहिजे आपण बदल. आता हे ब्रीडिंग ऐकतोय, पण ब्रीडिंग एवढं सोपं आहे का? ब्रीडिंगला बघा की ब्रीडिंगला नाही म्हटलं तर तुमची पहिली नसल तयार व्हायला ब्रीडिंगला त्याला 3 वर्ष जाते. मग तिथून ते ग्रोथ करत तुम्हाला टोटल तुमच्या पहिल्यांदा 14 लिटरची गाय तयार करायला तुम्हाला नाही म्हटलं तर 3-4 वर्ष असं आरामशीर टाकेल. आणि ब्रीडिंगचं महत्व काय सांगाल? म्हणजे इथून पुढे जाताना ब्रीडिंग का महत्वाचं आहे? कारण ब्रीडिंग का महत्वाचं आहे, आपली आता साधी आपली एचएफ गाय आहे, आपण बाजारात खरेदी करतो ती ब्रीडिंगची नसते. मग तिला गाभण घालवल्यावरती ती काय 5व्या-6व्या महिन्यात खूप कमी येते. 10 लिटरची गाय असली तर 6 लिटर 7 लिटर हे 6व्या-7व्या महिन्यात ती देते. तसं ब्रीडिंगचं कसं आहे, ते गाभ घालवले 6वा-7वा महिना असो ते 9 लिटर 10 लिटर हे तुम्हाला कंटिन्यू देत राहा. ते ब्रीडिंगचा फायदा आपल्याला. बर. आता ज्यावेळेस तू जसं की म्हटलं मगाशी काय काय व्यापारी फसवतात, मग एखाद्याने गाय घ्यायची तर ती कुठून घेतली पाहिजे आणि कशी घेतली पाहिजे? सुरुवातीला त्याला, कारण की काही काही नवीन असतात पण काही काही ना अनुभव असतो, पण जे नवीन असतात त्यांनी कशा घेतल्या पाहिजेत? काय काय जण नवीन आहे ज्याने आपल्या साईडला शेजारी शेतकरी पण चांगला आहे, तो विकायला लागलाय त्यांच्याकडे बघून शेतकरी असा नॉर्मल चालते ना. व्यापारी कसा आहे काय वेगळं सांगतो आणतो तसं चालत नाही. ती काही जण कच्ची गाय खूप दिवस आधी येलेली गाय तिला वासरू लावून विकणे हे खूप बाजारात चालतं. कोणत्या वेताची घेतली पाहिजे आपण?
आपण स्टार्टिंगला दुसऱ्या येताची तिसऱ्या येताची घ्या, कारण पहिल्यावर नवीन शेतकऱ्याला काय परवडणार नाही. बर. कारण पहिल्यावर लाता मारते, दूध कमी देते, हे अनुभव नसतो कोणाला काय. स्टार्टिंगला दुसऱ्या येताची तिसऱ्या येताची कसं आहे, खात्रीशीर गाय असते त्या, ते सांगते एवढे एवढे लिटर आमच्या पहिल्यावर दिले, त्यानुसार आपलं ग्रोथ होत जाते असं आहे. आता तुम्ही एवढं सगळं सांगताय, जसं की तुम्ही म्हटलं आता तुमचं 24 वय आहे बरोबर. 24 वय आणि तुम्ही एवढा सगळा अनुभव सांगताय. मला सांगा की काही जणांना वर्षानुवर्ष दूध व्यवसाय करतात पण त्यांना नफा मिळत नाही, मग ते दूध व्यवसाय सोडण्याचा पण विचार करतात, तर त्याबद्दल तुमचं मत काय असेल? मग तेच की त्यांचं चाऱ्याचं नियोजन नसतं. चारा जसं जसं तुमच्या गाया वाढत जाणार आहे तर तसं चाऱ्याचं कमतरता तुम्हाला भासणार आहे. त्यासाठी मग मुरघास, भुस्सा, वाळला चारा ह्याचं नियोजन लागणार आहे तुम्हाला. पावसाळ्या टायमाला त्याची एक आपदा होते ना, खूप गाय असल्यावरती तुम्हाला नियोजन लागणार नाही चाऱ्याचं. त्यामुळे ती त्यांना टेन्शन येतच चाऱ्याचं. हा, आता खुराकाचं व्यवस्थापन कसं आहे दररोज? खुराक आता मी सध्या तर बारली चारतोय. आम्हाला कारण भरडा हा परवडत नाही सध्या तर. आपल्याकडे कंटिन्यू आता माझ्याकडे आता सध्या कंटिन्यू मुरगाच नसल्यामुळे मी बारली चारतोय. पर गायला 2 kg आणि सुग्रास 3 kg याप्रमाणे पहिला गायला चालू आहे प्रत्येक गायला. आता ज्यावेळेस तू हे सगळं स्ट्रक्चर गोठ्याचं उभं केलं, सुरुवातीला खर्च किती झाला आणि त्या खर्चाचं नियोजन कसं केलेलं? सध्या स्ट्रक्चर चालू करताना मला 2 लाख रुपये गेले शेडला. ते डेअरीवाल्याकडून घेतले, काय वडिलांकडून पैसे घेतले, असं करत ते चालू आहे. आणि वडिलांकडनं गाया भेटल्या 1, 2, 3 अशा गाया भेटत गेल्या. असं वडील आणतात ना व्यापाऱ्याला, मग ही चांगली ठेवली तर ही घ्यायची घरीच ठेवायची. असं करत मग ह्यात वडिलांचा म्हणजे मला सध्या तर माझा जेवढ्या आता गाया आहेत ना तेवढ्या सगळ्या आहेत वडिलांनी घेऊन दिले असा. आता तू जसं काही म्हणतोय वडिलांचा सपोर्ट मिळाला, त्यांनी गाई घेऊन दिला, पण काही जणांचं कसं होतं की घरच्यांचा सपोर्ट मिळत नाही, घरचे म्हणतात नको हा व्यवसाय करू, एखादी नोकरी कर, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? त्यांना काय तुम्ही घरच्यांना ते हे करा ना, समजावून सांगा आधी. नोकरी कधी जाऊ शकते, व्यवसाय काय तुम्हाला घर चालवणारा व्यवसाय असं नाही की तुम्हाला लगेच हे झाले काय म्हणतात लगेच तुम्ही पैसे कमवा लागलाय. नोकरी कसं आहे लगेच महिना भरला लगेच पैसे येतात, तसं दूध व्यवसायात नाही ते ना. तुम्हाला ग्रोथ करत जाणार आहे, परत परत पैसा तुम्हाला दिसत जाणार आहे असं आहे. दररोजचा दिनक्रम कसा असतो? सकाळपासून काय काय नियोजन असतं संध्याकाळपर्यंत? मग सकाळी आम्ही 6 ला चालू करतो सगळं. 7 वाजेपर्यंत सगळं गोठ्यातलं काम होतंय. मग तिथून परत संध्याकाळी 5-6 लाच काम. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास काम असतं. आणि दिवसभर काय करतो मग? दिवसभर इकडे रानातली मका बिका भिजवायचं, कुठं मग काम दुसरीकडे काम असेल तर ते करायचं. परत काय काम नसेल तर गाया बिया धुवून घ्यायच्या, असं काम. आता ज्यावेळेस आपल्या गोठ्यामध्ये गाय गाभण असते तर त्या गाभण गायींचा खुराक कसा असतो, कसं नियोजन असतं त्यांचं? गाभण आता ते डिपेंड करते की गाय तुमची कितव्या महिन्यात गाव आहे किंवा कितव्या महिन्यात पडले. 7व्या-8व्या महिन्यात, 7व्या महिन्यात गायला 8व्या महिन्यात गाय आटलीच पाहिजे तुमची, कारण तुमच्या गाय म्हणजे क्षमता, तुमच्या गायची दूध वाढण्याची क्षमता खूप जास्त आहे. ते 7व्या-8व्या महिन्यात ते वाढलं पाहिजे. आणि त्यांचं चारा आणि खुराकाचं नियोजन कसं असतं? चारा खुराक हा आपला हेच आहे, सकाळी टाकतो आपण. 5 ला आम्ही शेडवर येतो, 5:30 पर्यंत चारा बिरा सगळं टाकतो, सगळं नियोजन. आता लहान वासरांचं कसं नियोजन केलं जातं? लहान वासराचं आता पार्टिशन करणार आहे आम्ही मुक्त गोठ्यात ना. मग ते तुम्हाला कोण सांगत नसते हे वासर पाळा. सगळ्यात मोठा रोल शेतकरी कुठे मागे पडलाय माहिती आहे सर? डॉक्टर हे काय सांगत नाही. डॉक्टर खरं तर शेतकऱ्यांना, जे दूध उत्पादक शेतकरी आहेत, जे पाड्या सांभाळतात, त्याने डॉक्टरांनी सगळ्यात महत्वाचं आहे त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा हा ब्रीड भरवा तुम्ही, हे तुम्ही पाड्या सांभाळताय तर ही पाड्या सांभाळा, हे ब्रीड भरवा, हे तुमच्या उत्पादन वाढवणार आहे. हे असं पण डॉक्टर सांगत नाही. डॉक्टर काय त्यांचं पोट भरायचं काम करते. डॉक्टर जेवढा आपला डॉक्टरशी संपर्क चांगला तेवढा तुम्हाला फायदा भेटणार आहे पुढे.
पहिला 1 वर्ष तुझा कसा गेला, म्हणजे दूध व्यवसाय सुरू केला तर पहिलं 1 वर्ष कसं गेलं सुरुवातीचं? पहिले 1 वर्ष स्ट्रगल मध्येच गेलं. काय चाऱ्या नियोजन नव्हतं, कुठला डॉक्टर नव्हता, म्हणजे असं रेग्युलरच सांगत होती सगळी. हम्म. असं चाऱ्या नियोजन नाही, परत गायांचं नियोजन नाही, बांधून असायच्या गाया, हम्म. दूध कमी द्यायच्या, गाव घालवल्यावरती दूध कमी यायचं. मग हम्म. मग वाटायचं की काय कशाला धंदा करतोय, काय सगळं तोट्यातच आहे. हम्म. मग असं शेजारचं ती शेड बघत गेलो. शेजारच्यांचं म्हणजे असं आमच्या साईडला एक मोठा दूध उत्पादक आहे ना, त्यांचं शेड बीड असं बघितलं. त्यांच्या गाया काय इतक्या दूध देते का ते बघितलं. बर. मग त्यांनी चाऱ्याचं नियोजन सांगितलं, कंटिन्यू मुरघास ठेवायचा असतो, असं करायचं. मग ते बदल करत 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 गेलो. मग आता ते समजत गेले आतापर्यंत. मग शेडचं नियोजन कसं करायचं, मग हे आता 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 समजत चाललंय. परत ब्रीडिंग वर काम कसं करायचं. मग ब्रीडिंगच्या कांड्या हा खूप महाग आहे, 2,500 3,000 रुपये पर्यंत भेटते त्या कांड्या. हा. मग ते न टाकता आपल्या चांगल्या शेतकऱ्याला परवडणं म्हणजे कॉन्व्हेन्शनल हा. कांड्या एक 700 500 1000 येते ते. हा. त्याचं कसं आहे, खोंड आणि पाडी हे दोन्ही बी होते, हम्म. पण जे होईल ते 100% होईल. आणि जे 2,500 कांड्या आहे ते फक्त पाडीच होईल असं असतं. पण आपली गाय गाभ राहील, हे राहील ना राहील, त्यामुळे आपण कॉन्व्हेन्शनल आता सिमन्स भरवते. आपल्या आता 10 गाया गाभा येत्या कॉन्व्हेन्शनल सिमन्स डेन्मार्कच्या बर. ब्रँड. हा. आता आता तू सगळी माहिती घेतो, म्हणजे बाहेर जाऊन वगैरे माहिती घेतो, पण ते आपण प्रॅक्टिकल करताना किती अडचणी येतात? प्रॅक्टिस करताना सर खूप अडचणी येतात. हम्म. कारण आपल्याला माहित नसतं गया कुठल्या टायमाला हे करायच्या, गाभ घालवायच्या, उतरत्या माजालचा घालवायच्या का स्टार्टिंगला आल्या घालवायच्या, हा. त्याला कुठलं ब्रेड टाकायचं किंवा पावडर कुठली चारायची हे कोण सांगत नसतं. मग ती डॉक्टरशी संवाद साधत हे करत बघत मग ते करायचं. आता तुला जर या व्यवसायात सुरुवातीपासून जर योग्य मार्गदर्शन मिळालं असतं तर कसा व्यवसाय झाला असता तुझा? सुरुवातीला तर मला योग्य मार्गदर्शन भेटलं असतं तर मी आता सध्या ते 50 गाय अचीव्ह केले असते सर. आणि शेड देखील मोठा केला असतं. माझं महिन्याला उत्पादन म्हणलं सर 2.5-3 लाख रुपये पर्यंत सुरुवातीला गेला असता आतापर्यंत. आतापर्यंत झालेली कोणती चूक सांगशील तर तुला आतापर्यंत झालेली सर्वात मोठी चूक म्हणजे चाऱ्याचं नियोजन नव्हतं आणि पाड्या सांभाळत नव्हतो, ब्रीडिंग वर काम नव्हतं. हे चूक आहे माझ्या सगळ्या. आजार कोणत्या आणि फॉर्म मध्ये आतापर्यंत? फ्रॉम मध्ये आजार येतात की ते डॉक्टरशी संवाद साधल्यावर काय लंपे असतोय, परत चिखले येतोय गायांना, लाळी, हे असले आजार जर त्या मोसमनुसार आजार येतो. तर मला सांगा की आपण जे पाठीमागे बघतोय जी दावण केलेलं आहे, तर दावणीचं नियोजन कसं केलंय आणि गोठ्यातलं आतलं स्ट्रक्चर कसं असावं याची माहिती कशी मिळाली, कसं नियोजन केलं आतलं? हे आपल्या पद्धतीने मारले, कोणी सांगितलं नव्हतं गोट्या स्ट्रक्चर त्या टायमाला. मग ते काय बाजारातनं भेटलेल्या पायपा, शेजार बाजारांचे बघितलेले आणले, बाजारातून भेटलेल्या पायपा, सिमेंटच्या पायपा त्या अँगल वापरून मग प्रत्येक गायला 3 फुटाचा एक कप्पा केलाय गाय बसायसाठी उठासाठी. ते करले. आपला 30 बाय 30चा शेड आहे असा. अशा इकडं 1-2 आता इकडे ही 2 पाईपत होते मोठा. ते कट करते ते तुम्हाला पोच करते कट करते ते केलं. पाणी कसं, पाण्याचं नियोजन कसं केलं जातं? पाण्याच्या मुक्त गोठ्यात असल्यामुळे ते कंटिन्यू पाणी त्यांना भेटते. पाण्यात असले 2 आहे त्या गावाने. बर. मला आता हे सगळं करताना सांगा, आता आज जर आपण व्यवसाय करत असलो तर जो आपल्याला खर्च दिसून येत नाही तो असा खर्च कोणता असतो? तो खर्च दिसून येत नाही. तेच की मिनरल मिक्सरच्या पावडरीचा, परत सुगराचा, वैरणीचा, परत गोळ्या औषधांचा खर्च हे दिसून येत नाही. नॉर्मल खर्च असतो दिसून येत नाही. औषधा गेलेलं हे परत मस्टडी टुबा ते सोडलेला ते खर्च दिसून येत नाही तुम्हाला. डॉक्टर लोक सांगत पण नाहीत की मस्टडी ट्यूब सोडू नका किंवा हे सोडा त्या फायदेशीर आहे. आता मस्टडी ट्यूब बघा 35 रुपये एक झाल्या, हिरवी ट्यूब भेटते. ती न सोडता डॉक्टरशी संवाद साधल्या, आम्हाला डॉक्टरने बाटली दिली जंटावेट म्हणून. ती 10 ml सोडायची. मस्टडी झाली ती थाना 10 ml सोडायची. ती 10 रुपयाला तुम्हाला 12 रुपयाला एक पडेल. 35 रुपये ट्यूब न सोडता ते हे सोडतोय आपण आता सध्या तर. आता दूध व्यवसाय करत असताना कोणत्या सीझन मध्ये जास्त त्रास होतो आणि कोणता होतो? सीझनला म्हणलं तर उन्हाळ्या टायमाला, कारण शेड मध्ये खूप गरम होतं, ती काय टेम्परेचरवर जाते, त्या दूध कमी येतं, ते प्रॉब्लेम येतो जरा. आता तुमचं दिसते की शेड मध्ये व्हेंटिलेशन वगैरे चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे, तर त्याचा कसा फायदा मिळतो? ते पंख्याचं ते खालचं काय म्हणतात
कोबा हा वाळवण्यासाठी पंखा कंटिन्यू चालत असतो, कारण कोबा हा वाळायला पाहिजे ना तुमचा चांगला, गाया बसतील चांगल्या. त्यामुळे ते हे कोबा काय हवा घेण्यासाठी नाही, तर खाल्ले कोबा हा वाळवण्यासाठी, गायांच्या अंगावर माशा बसत नाही त्या ह्यासाठी पंख लावले. आता आपल्या फार्म मधून दररोजचं दूध किती निघतं? आपल्या फार्म मध्ये 200 लिटर दूध निघते दररोजचं. आणि हे दूध कुठे जातं? आपल्या डेअरीवाल्यांना घालतो आपण, त्यांच्याकडे उचल घेतली ना आपण. हम्म. स्टार्टिंगला सुरुवात करताना त्यांच्याकडे उचल घ्यावी लागते आपल्याला. हा. आपल्या वैयक्तिक एवढं भांडवल नाही, आपण काय जन्मताना सोन्याचा चमचा घेऊन जन्मलाय ना, हा. त्यामुळे आपल्याला करतानाच आपल्याला डेअरीवाले सपोर्ट आणि आपला वैयक्तिक थोडा भांडवल लावून हे चालू करावं लागते आपल्याला. ते डेअरीवाल्याचं जसं पैसे फिटत जातील, जसं तुमच्या गाया वाढत जातील, तसं तुमच्या हातात पैसे राहणार आहेत. मग ते तुम्हाला फायदा दिसत जाणार आहे. तुम्ही ब्रीडिंग वरती काम करा आतापासूनच, तुम्हाला 3 वर्षात तुमचा फरक दिसेल तुम्हाला. तुमच्या सध्याच्या गायमध्ये आणि ब्रीडवाल्या गायमध्ये कुठल्या गायीत उत्पन्न जास्त निघते तुम्हाला, ते सगळं दिसणार आहे तुम्हाला. आता ऍव्हरेज फॅट आणि एसएनएफ किती लागते आपली? आपलं 3-5-8-5, 3-6-8-6 असं लागते. आणि दर किती मिळतो? आता सध्या तर 40 रुपये आहेत आम्हाला. 40 रुपये. तर महिन्याकाठी तुला उत्पन्न किती मिळतं मग यातून सगळ्यात? महिन्याकाठी सगळं सुगराचं वैरणीला जाऊन सर मला ₹1,00,000 भेटते. पूर्ण जाऊन निव्वळ नफा 1,00,000 रुपये जातो. हा, निव्वळ नफा ₹1,00,000 भेटते. मला सांग, आता तू एवढं सगळं नियोजन सांगतोय, आता इथून पुढचं कसं प्लॅनिंग असणार आहे अजून? इथून पुढचं आता ब्रिडिंग वरती काम, ब्रिडिंगच्या पाड्या आता सांभाळणार, परत त्यांना शेड मोठं मारणार, चाऱ्यावरती काम करणार, असं आपल्याला स्वतः काम करायला लागणार नाही अशी व्यवस्था करून ठेवणार. आता फार्म मध्ये तू हे सगळं करत असतो, कोण बघायला वगैरे येतं का? कोणाची व्हिजिट वगैरे होते का? आणि बघायला म्हणजे मी आणि माझा भाऊ दोन्ही बघतो सगळं. व्हिजिट वगैरे कोण द्यायला येतं का? काय सांगतात का? व्हिजिट येते की शेजारची ती येते. तुम्ही असं ब्रीडिंग वरती कुठलं काम चालू केलंय किंवा कुठलं ब्रीड भरवले, गाप घालवताना कुठली पावडर चालताय किंवा कंटिन्यू कुठली पावडर चालू आहे त्यांना, असं बरे येतात शेजार पाजारचे. आता महत्वाचा प्रश्न येतो दूध वाढीचा. तर दूध वाढीसाठी काय काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे? हा सगळ्यांचा प्रश्न आहे. काय दूध वाढीसाठी तुम्हाला कंटिन्यू मुरघास ठेवावा लागणार 2 टाइम, आणि मुरघास 2 टाइम, सुगराचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन. सगळ्यात महत्व पाणी येणार आहे तुम्हाला. आणि वाळला चारा. वाळला चाऱ्याला कसं आहे, तुम्हाला त्या गाईला खाताना स्वतःच लाळ तयार करून ते खायला लागणार आहे. वल्ला चारा असल्यावर ती गप गप खाणार आहे आणि तेवढंच पाणी पिणार. वाळा चारा खाताना ते रवण करायला बी टाइम जाणार आहे आणि खाताना बी थोडा टाइम जाणार आहे. दूध वाढण्यासाठी तुम्हाला फायदेशीर होणार आहे. त्यामुळे वाळला चारा, मुरघास आणि पाण्याचं नियोजन आणि आपलं खुराकाचं नियोजन जर झालं तर सगळं होते बाबा, दूध वाढणार. आता तुला या व्यवसायातून अनुभव आला असेल की ज्यावेळेस तू जर बाहेर बघितलं तर असं दिसत असेल की गाय मोठी दिसली की एखाद्याला वाटतं, जो नवीन या व्यवसायामध्ये उतरणार आहे त्याला वाटतं की ही भरपूर दूध देत असेल. मग त्याबद्दल काय म्हणणं असेल की गाय मोठी असेल तर दूध जास्त असतं का? नाही. तुमची गाय मोठी असली किंवा बारकी असली त्याचा काही विषय नाही. सगळं कासावरती डिपेंड राहते ना. तुमची गाय केवढी मोठी असू किंवा कास्ट अशी आहे, परत कुठल्या क्वालिटीची गाय आहे ह्याच्यावर डिपेंड राहतं. आता माझ्याकडे सध्या बघा पहिल्यावरच आहे, सगळ्यात ती बारकी गाय आहे, पण सगळ्यात हायेस्ट दूध ती देते. 14 लिटर पर डे ला देते. म्हणजे एका टायमाला 14-28 लिटर पर डे ती दूध देते. सगळ्यात बारकी गाय आहे ती, पण कासही ठेवण आणि ती ब्रेड मध्ये 100% एचएफ मध्ये येते ती. त्यामुळे ती असं काय नाही की तुमच्याकडे गायच मोठी पाहिजे, कासच मोठे पाहिजे त्या गायच्या, तसं काय नाही. गाय आपलं स्ट्रक्चर जसा गायचा पाहिजे, गाय असे नॉर्मली कास बीस असं ठेवण, मग ते प्रॉपर तुमचे दूध देणार आहे. आता ज्यावेळेस तू व्यवसायाला सुरुवात केलेली त्यावेळेस जे बाहेरचे लोक होते किंवा तुझे मित्र असतील त्यांचं काय तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता आणि आता कसा आहे दृष्टिकोन त्यांचा? बघणारे बघा की आधी आम्हाला सगळी नाव ठेवायची की काय करणार आहे, ईशानच काढणार आहे, असं करणार आहे, ह्यातनं गायच उत्पन्न किती भेटणार आहे, असं म्हणजे असं टोमणेबाज करायचे. पण आता जसं पेमेंट दिसतंय आमचं 10 दिवसाला किती येते, किती जाते, मग ते आता जे नावं ठेवत होते ना ते विचारायला येतात की बाबा आम्ही स्टार्टिंगला सुरुवात करतोय 1-2 गायापासून, तर मग काय करू, कुठलं आणू वैरण, कसं नियोजन लाव, कुठलं सुग्रास तारू, हे आता हे चालतंय. आता तुझ्याकडे बघून
ते आता बघून बरं वाटतंय. आता तुझ्याकडे बघून कोणी सुरुवात केली का तुझ्या व्यवसायामध्ये, म्हणजे हा तुझ्याकडे बघून? आमच्या शेजारीचे ते करतात की. माझ्याकडे बघून आता बघा की दोघांनी सुरुवात केली, त्यांच्या आता 5-5 गाय झालेत. हं. त्यांचं कंटिन्यू एक 20-30 हजार रुपये त्यांना शिल्लक पडायला चालू झाले आता 30-40 हजार. मग आता तुला त्यांना तुझं मार्गदर्शन मिळतंय. मग मला सांग, आता त्यांना कसा फायदा होईल? म्हणजे तुला योग्य मार्गदर्शन मिळालं नव्हतं, त्यामुळे तुला सुरुवातीला भरपूर त्रास झाला. आता त्यांना सुरुवातीपासून योग्य मार्गदर्शन तुझ्या थ्रू मिळतंय, तर तुझा कशा प्रकारे सल्ला असतो त्यांना आता? माझा सल्ला काय तेवढंच की दूध उत्पादक असं नाही की काय वेगळं करा, काय नाही. तुम्ही चाऱ्याचं नियोजन करा, पाण्याचं नियोजन करा आणि सुगराचं नियोजन करा. हं. हे कंटिन्यू जर तुम्ही हे 3 गोष्टी जर पाळल्या हं. तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्ही टिकणार आहे. हं, हं, हं. आता एवढं सगळं सांगताना मला सांग की दूध व्यवसाय फायदेशीर वाटतो का? 100% सर फायदेशीर वाटणारच की. तुम्हाला महिना 1.5 लाख 2 लाख रुपये कोण देणार आहे सर? हं. सकाळ 2 तास, संध्याकाळ 2 तास हं. काम आहे फक्त. हं. आणि वेळेवर चारा बिरा टाकलं नियोजन केलं तर मग काय धावपळ होणार नाही तुमची. हं. तुम्हाला नोकरी करून तुम्ही करोडपती बघण्याची स्वप्न, मग काय उपयोग आहे? आता 20,000 10,000 रुपये बघण्यात काय अर्थ आहे? आता यातून तुझं स्वप्न काय काय? स्वप्न मग मोठे मोठे स्वप्न. आता सध्या तर टार्गेट आहे माझं एक दिवसाला 25 लिटर गाई तयार करायची. मग तिथून मग ती गाया पाड्या विकायच्या. हं. मग ते घर बीर बांधायचं मोठं. आता नॉर्मली घर आहे ना. हं. गाड्या बिड्या घ्यायच्या असं गायांवरती. हा. गाया आपल्या चांगल्या करायच्या असं नियोजन. आपल्या माझं असं स्वप्न आहे की तालुक्यात माझा हात धरला नाही पाहिजे गायात कोणी. हा. एवढ्या गाया करायचं आपल्याला आणि असं ब्रीडिंग मध्ये. आता वडिलांचं कसं मार्गदर्शन मिळतं यामध्ये? काय काय कोणत्या गोष्टी सांगतात ते तुला? वडील असं बाहेर फिरल्यामुळे मला वडील सांगतात की ह्या गोट्यावरती हे असं आहे, मग आपण काय करूया. म्हणून आम्ही गोटा बघायला जातो ती. मग त्या गोट्यात काय बदल आहे किंवा आपल्या गोट्यात काय बदल करायचा आहे हे करतोय आम्ही. आता तुझं वय जर बघितलं तर एक कॉमन प्रश्न आता येतो सगळ्यांकडे की दूध व्यवसाय करायचं म्हटलं की पुढे लग्नाचा विषय येतो. तर तुझं लग्न झालंय का? आणि असा कोणता विषय आतापर्यंत झालाय का लग्नाबद्दल घरामध्ये? माझं तर लग्न झालंय सर, पण जसं आता शेतकऱ्याला पोरी देत नाही हे बरोबर आहे. तो मोठा प्रश्न आहे. दूध उत्पादक वाल्याला नाही. पण तुम्ही मोठा पैसे दाखवा तुम्ही, म्हणजे गया तुमच्या अचीव्ह करा मोठ्या मोठ्या गया. असं 20-25 गया असल्यावर लाख रुपये महिना 1.5 लाख रुपये आल्यावर मोठं घर बांधा. का देणार नाही ती तुम्हाला? हं. असं आहे. आता मला सांग शेवटला, जे नवीन या व्यवसायामध्ये उतरत आहेत त्यांचा तुझा काय सल्ला असेल तुझ्या या पूर्ण अनुभवातून थोडक्यात? माझ्या पूर्ण अनुभवातून बघा, जे नवीन उत्पादक उतरणार आहेत ह्या क्षेत्रात सध्या तर आता हं. ते समजा 1 गायापासून सुरुवात करा किंवा 2 गायापासून सुरुवात करा. सुरुवात करायच्या आधी त्या गायांना वर्षभर 2 टाइम मुरघास कसा देता येईल किंवा योग्य चारा कसा देता येईल ते मार्गदर्शन शिका आधी. ते नियोजन करा आणि सुग्रास कोणता ठेवायचा ते आधी विचारा सगळ्यांची माहिती घ्या. हं. मग ह्या क्षेत्रात उतरा. कोण असं आमच्यासारखं येऊ नका की असं कुठल्या बी गाया आणा कशा बी आणा असं करू नका. आता जसं ऍडव्हान्स होत चाललंय इंस्टाग्राम आलंय. इंस्टाग्राम मध्ये पेज येते, त्यांना विचारा तुम्ही कसा सल्ला घेतला तो विचारा. कुठून शिकला हे असं. ते करत तुम्ही शिका. आता जर मला असं नाही की डायरेक्ट गाया आणायच्या हे करायचं. आता तू एवढं सगळं सांगितलं, आता मी एक वेगळा प्रश्न विचारतो की तू जर नोकरीच करत राहिला असता, नोकरीकडे गेला असता, तर आता तू कुठपर्यंत पोहोचला असता? मी आता नोकरीच करत असतो तर मी अजून माझं लग्न देखील झालं नसतं सर, नोकरीच करत असतो तर आता. हं. आणि पैसे म्हणजे महिना 10,000 5,000 रुपये, त्यात सेव्हिंग किती करायची, खर्च किती करायचा, खिशाला चिमटा मारून जगण्याचा अर्थ नाही ना. हं. यात आता कसं मनसोक्त जगतोय, मनसोक्त खातोय, हं. घरचे खुश आहेत, मी खुश आहे, हं. गया आपल्या खुश आहेत, निवांत राहतोय बा. तर दादा, तुम्ही एवढी संपूर्ण आम्हाला माहिती दिली, दूध व्यवसाय कशा प्रकारे केला पाहिजे, कोणत्या अडचणी येतात, तुम्हाला कोणत्या आल्या, मार्गदर्शन तुम्हाला मिळत नव्हतं, त्यामध्ये तुम्ही थोडे ऑप्शन म्हणजे थोडे प्रयत्न केले आणि त्यातून तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलेला आहात, चांगल्या प्रकारे नफा मिळवत आहात. तर तुमची जी इथून पुढची वाटचाल असणार आहे त्याबद्दल तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा आणि एवढी संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद.